बरेच लोक म्हणतात की महाराज या जगामध्ये देवच नाही, या जगामध्ये देव नाही. मुंबईमध्ये एक माणूस आहे, फार मोठे वक्ते आहेत, मी नाव इथून सांगू शकत नाही. फार मोठे एक वक्ते आहेत की ते देवच मानत नाही, या जगात देवच नाही असं त्यांनी सिद्ध केलंय. पण तेच रोज विष्णू सहस्त्रनामाचा सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करतात. आम्ही एकदा कीर्तनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी गेलो, सांगितलं हे गणेश सर आहेत आणि हे देवाला अजिबात मानत नाही. मग मी संध्याकाळी गेलो तर ते विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत होते. मी विचारलं काय हो सर, तुम्ही तर देवाला मानत नाही, तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ कसा करता? ते म्हटलं महाराज मी देवाला मानतच नाही, पण जर असलाच तर घोटाळा व्हायला नको म्हणून वाचतोय. लक्षात येते माझं बोलणं? देव नाही हा शब्द उच्चारण्यासाठी सुद्धा अंतकरणामध्ये शरीरामध्ये देवाचं वास्तव्य असायला लागतंय. बाबा महाराज सातारकरांनी एक वाक्य हमेशा सांगितलेलं, ते मी नेहमी सांगतो. बाबा महाराज गेले निघून, बाबा महाराजांनी एक वाक्य सांगितलं, तुम्ही देवाला माना अगर नका मानू. ऐकताय ना माझं बोलणं? तुम्ही देवाला माना अगर नका मानू, पण देवानं तुम्हाला आपलं मानलंय. आणि ज्या दिवशी देव तुम्हाला आपलं मानायचं बंद करील त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी जमा झालेली असेल. तुम्ही देव मानता का नाही मानता याच्यावरून भगवंताचं अस्तित्व सिद्ध होत